बॉडी बिल्डिंग हा एक पुऱ्या जगातला हा सगळ्यात कठीण गेम आहे आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गेम आहे. माइंडवरतीच सगळं आहे. जर तुम्हाला एक ठरवलं तुम्ही माइंडमध्ये की तुम्हाला बनायचं आहे तरच तुम्ही होऊ शकता. तुम्ही महाराष्ट्रश्री झालात, तुम्ही मिस्टर इंडिया झालात, तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये सुद्धा श्री झालात. बरोबर. तर मुंबईश्री तुमच्या हातून कशी राहील? पॉलिटिक्स बोलीन किंवा ते माझ्या नशिबातच नव्हतं, त्यामुळे मला असं वाटतं ती नाही मिळाली ना ते बरं झालं. म्हणजे याचा अर्थ आफ्टर 35-40 या करिअरला एंड आहे? मी कितीतरी बघतो असे ट्रेनर जे फक्त सर्टिफाईड आहेत, त्यांनी कधीच व्यायाम केलेला नाही आहे, तर ते काही शिकवू शकत नाही ॲक्च्युली. मासची सुरुवात अशी झाली. मासचा फुल फॉर्म आहे MASSS, मीन्स मनीष आडविलकर सप्लिमेंट स्टोअर. मी सुरुवाती घरातून सप्लिमेंट सेल करायचो. मग घरात एवढी मुलं यायला लागली, दिवसाला 200-300 मुलं रोज यायची. बिल्डिंगमध्ये असं वाटायचं की दुकानच झालं हे घर माझं. ऑप्शन म्हणून मला बोललो शॉप सुरू करूया आणि घराखालीच मला शॉप मिळालं आणि गल्लीत असल्यामुळे ते थोडं आतमध्ये असल्यामुळे इवन माझी आई पण बोलली की हे तुझं शॉप चालणार नाही कारण एकदम गल्लीत आहे. मी बोललो जेवढं घरी मुलं येतात तेवढी आली तरी मला खूप झालं आणि आजच्या टायमाला पुऱ्या महाराष्ट्रातनं मुलं येतात त्या शॉपमध्ये. तर ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मी सुरुवातीपासून ग्रेचे प्रॉडक्ट खूप कमी विकले. म्हणजे तेव्हा जे नाही मिळत जसे प्री वर्कआउट्स, फॅट बर्नर आहेत तेवढेच असतात. बाकी सगळे ऑफिशियली प्रॉडक्ट आहे कारण ह्याच्यात डुप्लिकेसी खूप आहे. ऑल ओव्हर दिल्ली, गाझियाबादला हे प्रॉपर डुप्लिकेट बनवतात आणि इवन युजरला पण कळत नाही. म्हणजे जो 5,000चा डब्बा आहे समजा, ₹800 बनतो डुप्लिकेट. म्हणजे एवढा डिफरन्स आहे. स्टिकरपासून त्यात तुम्हाला ते सगळं बनवतात. इम्पोर्टरचा स्टिकर पण टाकणार. म्हणजे तुम्हाला कळूच शकत नाही. त्यामुळे प्रॉपर इम्पोर्टरकडनं घेऊन आम्ही विथ GST देऊन तसेच सेल करतो. इवन ज्यांना फ्रँचायझी पण देतो मी, त्यांचं एकच आमचं असतं की तुम्ही इतर प्रॉडक्ट विकू शकत नाही. जे प्रॉपर GST आणि बिल घेऊन तुम्ही तेच. त्यामुळे बघायला गेलं तर ते थोडे महाग पडतात, पण ते जेन्युइन आहेत. काही लोकं विचार करतात की अरे तिथे ₹1000 कमी मला घरी आणून देतोय, ऑनलाईन किंवा काय. पण तो डुप्लिकेट असू शकतो. भले तुमचे पैसे जास्त जात आहेत, पण तुम्हाला ती जेन्युइनिटी मिळते. तर ते महत्त्वाचं आहे. त्या बेसवरच मी माझं स्टोअर उभं आहे आज. म्हणजे साधारण सप्लिमेंट स्टोअर करण्यासाठी एक जागा, त्याच्यानंतर त्या फ्रँचायझी 100 स्क्वेअर फीट जागा असेल तरी खूप झाली. खूप झाली येस. आणि एक स्वतः मालक उभा राहू शकतो किंवा त्याने एखादा माणूस अपॉइंट करायचा. पण माझं असं म्हणणं आहे की जो नॉलेजेबल आहे, जसं मी शॉपमध्ये कधी बसलो, तर मी जे प्रॉडक्ट्स कन्सल्ट करतो किंवा सांगतो, जसे किराणा मालाच्या दुकानात जसं सप्लिमेंट ठेवलं, तर तो सांगू नाही शकणार तुम्हाला कुठलं घ्या, काय घ्या आणि कसं यूज होईल. तर प्रॉपर स्टोअर घ्या जिथे प्रॉपर माणूस आहे, जो गाईड करेल. जे कंपनीज आहेत, त्यांनी एक आता नवीन हे केलेलं की सप्लिमेंट सगळीकडे भेटलं पाहिजे. किराणा मालाच्या दुकानात, केमिस्टमध्ये. पण डिफरन्स काय? किराणा मालाच्या दुकानात तुम्ही गेलात तर तो तुम्हाला सांगणार नाही की हे सप्लिमेंट कसं यूज करायचं. जसं मी एक्सपिरियन्स बसतोय तिकडे. मला माहिती आहे कुठलं सप्लिमेंट. मी खूप सारे सप्लिमेंट स्वतः माझं असं पहिल्यापासून आहे की मी जे समोरच्याला देईन ते मी स्वतः यूज केलेलं पाहिजे. मी 99% सगळ्या गोष्टी ज्या बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसमध्ये लागणार आहेत, त्या स्वतः गिनी पिग बनवून यूज केल्या आहेत पहिल्या. त्याचे इफेक्ट काय आहेत, साइड इफेक्ट काय आहेत किंवा आता हेअर लॉसवर तुम्ही काय सप्लिमेंट घेतले पाहिजे, हे प्रॉपर मी R&D केलेली आहे. कारण माझे पण केस जात होते. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? ते बायोटिन घेतलं पाहिजे, फॉलिक ॲसिड आहे, सॉ पॅल्माटो आहे, मेंटॉप मिनॉक्सिडिल तुम्हाला सिरम टाकायचं आहे. म्हणजे खूप ह्याच्यात खूप नॉलेज हे आहे आणि नॉलेज हे सारखं अपग्रेड होत राहतं. खूप सारं आता मला असं वाटायचं पहिल्या ज्या करायचो त्या चुका होत्या. त्यामुळे नवीन नॉलेज मी एक्सेप्ट करतो. मी कोणी पण आहे, जसं तुम्ही आहात, तुम्हाला नॉलेज आहे, तर मी नमस्कार करीन तुम्हाला. कारण मला ते नॉलेज पाहिजे. तर नवीन-नवीन नॉलेज चेंज होत राहतं. ते मी स्वतः अपग्रेड राहतो आणि जे माझ्याकडे येतात, कस्टमर्स येतात, माझे स्टुडंट येतात, त्यांना पण मी अपग्रेड करतो, की बाबा हे करू नका, ह्याने असं होऊ शकतं. हा ॲडवाईस खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे यात साधारण या बिझनेसचा ब्रेक इव्हन म्हणजे आपण एखाद्याने समजा भांडवल इच्छुक आहे, ज्याला भांडवल आहे आणि त्याला इन्व्हेस्ट एक करायचं आहे. 100 स्क्वेअर फीटच्या दुकानात ₹2-2.5 लाख तरी म्हणजे ॲटलीस्ट कोणी कस्टमर येतो त्याला ते असं थोडं भरलेलं तरी दिसलं पाहिजे. आपल्याकडे ते पहिल्यापासून आहे. तुम्ही कपड्याच्या दुकानात जाता तर भरगच्च कपडे असतील तर तुम्हाला असं वाटतं, "अरे बाबा, इथे घेतलं पाहिजे."
तसाच कॉन्सेप्ट आपल्या शॉपमध्ये पण आहे. तुम्हाला व्हरायटी ठेवणं खूप जरुरी आहे. साधारण सगळे 1-2 वर्षामध्ये ब्रेक इव्हन म्हणजे त्याला त्याचे इन्व्हेस्ट केलेले पैसे मिळू शकतात? 100%. मी जेव्हा दुकान चालू केलं तुम्हाला एक छोटं सांगतो. छोटंसं दुकान आहे माझं. एक 200 स्क्वेअर फीटचं असेल आणि पुढे कंपार्टमेंट करून तर मला असं वाटलं होतं की माझ्याकडे 6 लाख रुपये होते. तर मला वाटलं की भरेल. पण 6 लाखात फक्त 2च रॅक भरले होते. कारण ते आल्यावरती कळलं की खूप महाग आहे. मग ओपनिंगच्या दिवशी जे मित्र माझे होते त्यांच्याकडनं मी सप्लिमेंट मागवले की बाबा ओपनिंगच्या दिवशी पहिलं दुकान भरलेलं दिसलं पाहिजे. अशा रीतीने स्टार्ट करून मग हळू मोठा होत गेलो. आणि तुम्ही फ्रँचायझी हे पूर्ण महाराष्ट्रभर देता. येस, 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 माझा पुढचा तुम्ही जिम्स खूप साऱ्या सेटअप केलेल्या आहेत. येस. तुम्ही काय सल्ला द्याल एखाद्या इच्छुक ज्याला जिम चालू करायचं आहे? आपण बघतो की युजुअली खूप साऱ्या जिम्स या भावनाच्या भरात ओपन केल्या जातात Yes. आणि काही महिन्यानंतर त्या बंद होतात. बंद होतात. यू हॅव सीन इट, म्हणजे तुम्ही तो खूपच एक्झाम्पल जगलात. येस. तुम्ही याविषयी काय सांगाल? कोविडमध्ये सगळ्यात जास्त जिम बंद झाल्या. म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात मी बोलेन 60% तरी जिम बंद झाल्या. 40% जिम ज्या राहिल्या आहेत, ज्या स्वतःच्या जागा आहेत ज्यांच्या, ज्या रेंटवर होते, ते सगळे ते नाही होऊ शकलं. त्यामुळे रेंट काय लेव्हलला आहे आणि तुमचं मेंबरशिप काय आहे, तुम्ही काय ट्रेनिंग देता, त्या फील्डमधलाच माणूस जर त्याच्यामध्ये असेल आणि खूप सारे मी आतापर्यंत नाही बोललं तर एक 70 जिम ओपनिंग केले असतील मी. पण त्या फील्डमधले माणसं खूप कमी आहेत. म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला असं वाटतं हा जिम हा बिझनेस आहे, याच्यात पैसे कमवूया आपण. पण ते पॉसिबल नाही. कारण तुम्ही त्या ठिकाणी उभे राहता. तुम्हाला स्वतः ते गाईड करायला लागणार तुमच्या क्लायंट्सना. ते इक्विपमेंट्स तुम्ही स्वतः चेक केले पाहिजे. जसं फक्त घ्यायला घेतात, पण त्या इक्विपमेंट खूप फॉल्टी असतात. नंतर कळतं की अरे प्रेशरच नाही त्याला. तर चांगल्या क्वालिटीचे इक्विपमेंट्स घेणं खूप जरुरी आहे. आणि शेवटी हा मीन्स शो बिझनेस आहे. तर तुम्ही स्वतः तिथे उभं राहणं खूप जरुरी आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे, की समजा एखाद्या नवीन इच्छुक तरुणाला किंवा तरुणीला जिम ओपन करायचं, तर किती स्क्वेअर फीटचं करावं त्यांनी? आणि किती रेंटलचाच लोड घ्यावा? म्हणजे ऑब्व्हियसली लोकेशनच्या हिशोबाने रेंटल लोकेशनच्या चेंज होतात. हिशोबात, yes. पण तरी किती ओव्हरहेडच्या वर जाऊ नये? एक बेंचमार्क की एवढा ओव्हरहेड एक समजा 2,500 स्क्वेअर फीटच्या जागेचं 1.25 लाख 1.5 लाख पर्यंत रेंट असेल आणि तुम्ही चांगले इक्विपमेंट टाकता तिकडे, तर ते कव्हर होऊ शकतं. येस. आणि इक्विपमेंट्स आपल्या भारतात म्हणजे इम्पोर्ट करायला लागतात का भारतात बनतात? इम्पोर्टेड इक्विपमेंट्स खूप एक्सपेन्सिव्ह पडतं म्हणजे. मग त्यासाठी ते त्यांचे इक्विपमेंटच्या फ्रेम्स पण मोठे आहेत. मग जागा पण मोठी लागते. आपल्या इंडियन ब्रँडमध्ये पण 2-3 ब्रँड जे आहेत ते खूप चांगले आहेत इक्विपमेंट्स वाईज. तर ते म्हणजे त्यांचे खूप वर्ष त्यांनी इक्विपमेंट्समध्ये आहेत. त्यामुळे त्यांचे अँगल्स वगैरे आहेत ते एकदम परफेक्ट आहेत. आज सिनेमाच्या पडद्यावर आपण जेव्हा नायकाला बघतो, तेव्हा त्याची बॉडी बघून खूप सारे प्रेक्षक प्रेरित होतात आणि बरोबर. जिम जॉइन करतात आणि त्याच्यासारखं बनायला बघतात. बरोबर. तुम्ही जवळून खूप साऱ्या सेलिब्रिटीजना जवळून बघितलेलं आहे. बरोबर. तुम्ही हा डिफरन्स सांगू शकाल का? नॉर्मल माणसाला तेवढं प्रॉपरली करणं खूप कठीण आहे. म्हणजे सगळं डाएट करणं, त्याशिवाय पैसे कमवणं, त्यांचं ते प्रोफेशन आहे. त्यामुळे 10 माणसं हाताखाली असतात जे त्यांचे मील्स करतात, ट्रेनिंग घेतात. पण नॉर्मल माणूस फिट राहू शकतो. भले बॉडी हा एक कॉन्सेप्ट वेगळा आहे. बॉडी बिल्डिंग किंवा बॉडी बनवणं, मसल बिल्डिंग करणं. पण फिट राहायसाठी तेवढी मेहनत नाही आहे तुम्हाला करायची आहे. ते तुम्ही राहू शकता. भले काही-काही लोकांना डाएट जमत नाही, की पैशाचे प्रॉब्लेम आहेत. पण तुम्ही 1 तास व्यायाम तर करू शकता ना. तेवढा केलात तरी खूप झाला. त्यासाठी जिम जायची पण गरज नाही. तुम्ही वॉकिंग केलं, वरती राहता, दळणाच्या पिशव्या घेऊन वरती खालती 10 वेळा केलं, तो पण व्यायामच झाला. सायकल चालवली, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. त्यामुळे पुढच्या काळात जिम हे टॉपला असणार. मग तुमचं म्हणणं आहे, की ठीक आहे जिम तर कराच, पण जिमच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला जमत नसेल जिमला जायला, तर तुम्ही वॉकिंग, जॉगिंग कोणताही फॉर्म ऑफ आपल्या एक्झरसाइज इथे 0.5% लोकच हे जिम आणि प्रॉपर न्यूट्रिशन फूड खातात, सप्लिमेंट पण. त्यामुळे बाकीचे लोक हे सगळे नॉर्मल फूड खाणारे आपला भारत किंवा मुंबई बोललं तर हे प्रॉपर फूडी आहे. वडापाव, पाणीपुरी. तर हे मी असं बोलत नाही खायचं, पण रेग्युलर बेसला नाही. तुम्ही रेग्युलर ते खाल तर पुढे त्याचे साइड इफेक्ट होणार आहेत. कधीतरी खा, चीट मील आहे. जसं तुम्ही कामाला आहेत, तुमच्या अंडर 1000 एम्प्लॉयी आहेत. कोणाचा ना कोणाचा बर्थडे रोज आहे. तो रोज तुम्हाला केक आणून देणार. तर तुम्ही रोज केक खाणार का?
ते पॉसिबल नाही. तर ते अव्हॉइड करणं खूप जरुरी आहे. कुठल्याही गोष्टीला नाही बोलणं, की तुम्ही गेलात कुठे, तर तुम्हाला दिली पुरी भाजी, तर तुम्ही ते नाही बोलणं खूप जरुरी आहे. नो हा शब्द शिकला पाहिजे. शिकला पाहिजे. ते समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल, पण तुमची हेल्थ बघणं तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमची कर्मभूमी मुंबई आहे. येस. तुम्ही महाराष्ट्रश्री झालात, तुम्ही मिस्टर इंडिया झालात, तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये सुद्धा श्री झालात. बरोबर. पण मुंबई श्री तुमच्या हातून कशी राहील? आता ते पॉलिटिक्स बोलीन किंवा ते माझ्या नशिबातच नव्हतं. पण तुम्हाला मी सांगतो, जर पहिली मुंबईश्री मला 1997 मध्ये मिळाली असती, तर माझं स्वप्न होतं मुंबईश्री मारणं. तर कदाचित मी पुढे खेळलोच नसतो. पण ती मुंबईश्री मिळेल आशेने, आशेने, आशेने ते मी खेळत राहिलो, खेळत राहिलो. त्यामुळे मला असं वाटतं ती नाही मिळाली ना, ते बरं झालं. त्यामुळे मी इथे पोहोचलो. आज मी बॉडी बिल्डिंग 10 वर्ष सोडून मी झालेलं आहे. ऑलरेडी मी लास्ट कॉम्पिटिशन स्टेजवर बॉडी बिल्डिंग नाही सोडली मी, स्टेजवर चढणं सोडलं. बॉडी बिल्डिंग मी अजूनही करतोय. पण 2012ला लास्ट मी स्टेजवर चढलो. आज 10 वर्षानंतर पण मी मोठे-मोठे ब्रँड एंडोर्स करतोय. कारण हा एक सगळ्या मुलांचा एक ट्रस्ट आहे माझ्यावरती, की मी फिटनेसला आणि बॉडी बिल्डिंगला चांगला एंडोर्स करतो. जे योग्य आहे तेच मार्गदर्शन करतो. ते एक ती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, की मी आता पण मोठे-मोठे ब्रँड एंडोर्स करतोय. कारण माझ्या गेमबरोबर मी प्रामाणिक राहिलोय. तर सगळ्यांनी आपल्या गेमबरोबर प्रामाणिक राहणं खूप जरुरी आहे. आणि जे होतकरू आहेत, जसं आता प्रोफेशनल होतं, जसं कन्सल्टिंग घेतात कुठल्याही. मी पण घेतो कन्सल्टिंग. पण जर एक होतकरू खेळाडू आला, तर मी कन्सल्टिंग नाही घेत त्याकडनं. असं मला वाटलं, की ह्याच्यामध्ये फ्युचर आहे, तर मी मनापासून त्याला गाईड करतो. आपल्या भारतामध्ये किंवा अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारने काही अशा म्हणजे स्कीम्स ठेवल्या आहेत का बॉडी बिल्डरसाठी? जसे तुम्ही एक तर सांगितलीस की 26 वयाच्या आधी, पण गव्हर्नमेंट जॉब बाकी आहे. काही अनुदानं आहेत का? नाही, बाकी काही अनुदान नाही. आणि जसं आणि आपल्याकडे हा गेम आहे ना, मी खरं सांगेन, म्हणजे मी ह्या गेममध्ये आहे म्हणून मी सांगत नाही, पण पुऱ्या जगातला हा सगळ्यात कठीण गेम आहे आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गेम आहे. ह्याच्यात तुम्हाला नॉलेज पण खूप पाहिजे. म्हणजे भयानक नॉलेज आहे ह्याच्यात सगळ्या गोष्टीचं. प्रत्येक फूडचं, किती तुम्हाला सोडियम खायचं आहे, किती पाणी पियायचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी खूप हाय लेव्हलच्या आहेत. त्याच्याबरोबर सॅक्रिफाईस आहे. तुम्हाला मोजून मापूनच खायचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह सगळ्या गोष्टी आहेत, सप्लिमेंट्स ते घ्यायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला झोप पण पाहिजे तेवढी व्यवस्थित. 8 तासाची झोप पाहिजे, दुपारी 1 तास. बॉडी बिल्डर असा नाही बनत. आणि व्यायाम आहे. व्यायाम पण 4-5 तास व्यायाम करतो एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर कॉम्पिटिशनच्या वेळी. आज आपल्याकडे सॉफ्टवेअर कोर्सेस आहेत. आपल्याकडे युनिव्हर्सिटीमध्ये छोटे-छोटे अगदी कोर्सेस आहेत. म्हणजे पण एवढा मोठा प्रोफेशन असूनही एकही कोर्स सरकारी नाहीये. का आहेत? म्हणजे नाही, सरकारी तर नाहीये. सरकारी एकही नाही. कोर्स नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे याविषयी, की ॲक्चुअली एवढा मोठा प्रोफेशन हा सरकार म्हणजे कॉलेजमध्ये किंवा मला वाटतं छोटे तरी क्रॅश कोर्स पाहिजे त्याचे. ॲक्चुअली पाहिजे, ॲक्चुअली पाहिजे. ॲटलीस्ट बॉडी बिल्डिंग नाही तर फिटनेसवरती तरी पाहिजे. की तुम्ही काय न्यूट्रिशन कराल, काय व्यायाम कराल किंवा या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. हा एक सब्जेक्ट ॲड ऑन केला पाहिजे असं मला तरी वाटतं. याच म्हणजे तुमच्या याच प्रोफेशनला 2 प्रोफेशन आजूबाजूला लेफ्ट राईट जोडलेले आहेत. एक म्हणजे डायटिशियन बरोबर, आणि एका साईडला तुम्ही जसे म्हणाले फिजिओथेरपी. बरोबर. तर डायटिशियनला फ्युचर आहे की नाही तुमच्या याच्यामध्ये? 100% आहे. पण डायटिशियन हा प्रॅक्टिकल पण पाहिजे. जसं डायटिशियन एक डाएट देतो, त्याने कोर्स केलेला असतो. त्याला फॅन्सी डाएट असतात. मी मॅक्सिमम जे मोठे डायटिशियन आहेत त्यांचे बघितले. कारण ते नॉर्मल माणसाला सूट झाले पाहिजे. तुम्हाला मी बोलेन की बॉईल चिकन खा, ते तुम्हाला नाही. हां, तुम्हाला बोलेन बटर चिकनमधलं थोडंसं टाका त्याच्यात. म्हणजे मी बघितलं डाएट. तुम्ही त्यांना डोसा देणार, एक दिवस उपमा, मग 15 दिवसातनं एक वाईन पण अलाउड करतात. कारण तुमची लाईफस्टाईलला ते मॅच झालं पाहिजे. तुम्हाला सगळं बंद केलं तर बोलले, "अरे हा का डाएट दिलाय मला?" तर ते डायटिशियन तसे डाएट देतात. आम्ही हार्डकोर डाएट देतो. तो हार्डकोर डाएट करणं सगळ्यांच्या बसची गोष्ट नाहीये. त्यासाठी खूप डेडिकेशन पाहिजे. पॉलिटिकल डायटिशियन आहेत ते. येस. हां. तर हा आणि जो माझा डाएट आहे, हा मी खूप एक्सपिरियन्सने कधी मी 110 किलो होतो, परत 70 किलोवर आलो आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे डाएट, लो कार्ब डाएट, हाय कार्ब डाएट, वेट गेन सगळं करून बघितलं आहे. इंटरमिडिएट फास्टिंग. त्यामुळे तो माझा एक्सपिरियन्स डाएट आहे. आज एकाला जर काय टार्गेट आहे, नुसार मी माझ्या एक्सपिरियन्सने मी त्याला बनवून देऊ शकतो.
याविषयीच मला अजून विचारायचं आहे की खूप सारे लोक डाएट करतात आणि त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत. बरोबर. खूप सारे लोक चुकीचा व्यायाम करतात, त्याचे पण साईड इफेक्ट्स आहेत. बरोबर. तुम्ही या साईड इफेक्ट्स विषयी काय बोलाल? डाएट म्हणजे तुमची एक लाईफस्टाईल पाहिजे. हे डाएट म्हणजे काही लोकं फक्त वेट लॉस करायसाठी टार्गेट असतं. काय मसल बिल्डिंग, माझं लग्न आहे 3 महिन्याने माझ्याकडे येतात, मला जरा लग्नात असं दिसायचं आहे. तर ते तेवढ्यापुरती दिसणं आणि मग नंतर परत त्याच लेव्हलला परत रिटर्न येणं. आणि कितीतरी मी ओबेस बघितलेत जे वेट लॉस करतात, मग खायला चालू करतात, परत त्या ठिकाणी येतात आणि एकदम ट्रॅश डाएट करतात. तर असा डाएट करा जो तुम्हाला मॅनेज होईल, तुम्हाला ते खायला आवडेल, त्याचा नवशा नाही झाला पाहिजे, तुम्हाला ते बघून उलटी नाही आली पाहिजे. थोडं फॅन्सी डाएट आणि ती लाईफस्टाईल झाली पाहिजे, की तोच तुम्ही फॉलो करायचा. चीट मील करा, वीकमधनं एकदा खा सगळं, पण जे ग्रेव्ही किंवा मैदा किंवा कोल्ड ड्रिंक्स हे सगळं तुम्ही अव्हॉइडच केलं पाहिजे. आज अजून एक ट्रेंड, नवीन प्रोफेशन सुरू झालेलं आहे, घरात जाऊन ट्रेनिंग. बरोबर. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यामध्ये सुद्धा फ्युचर आहे की नाही? जिम आणि घरात जमीन आसमानचा फरक आहे मी बोलीन. कारण कोविड जेव्हा चालू झाला तेव्हा सगळ्या जिम्स बंद झाल्या होत्या. त्यामुळे मी बोललो मी पण घरी व्यायाम करीन. माझ्या मित्राची जिम होती, मी तिकडून डंबल प्लेट्स आणले, सगळं आणलं. पण जो फील असतो जिमचा फील, जसं तुम्ही देवळात पाया पडायला जाता आणि घरी पाया पडता. देवळामध्ये एक शक्ती असते, तशी जिममध्ये एक शक्ती असते. हे सगळे एकत्र व्यायाम करतात, ती एक वेगळा एनर्जी असते. तर जिम आहे आणि घर आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की जिमच. जिमच, जिम. घरात नाही, जिम. नाही. क्या बात है! आणि असं नाही की आता आम्हाला काय ते म्युझिकचा काही कन्सर्न नाही. आम्ही जुन्या जिममधले आहेत. ते काही गाणी असतील तरी ते काही फरक नाही. व्यायाम म्हणजे व्यायाम करायचा. ते कुठलं पण गाणं लागू दे मग. तुमच्याच प्रोफेशनमध्ये एक मोठा मायनस पॉइंट आहे, हं. एज. म्हणजे जॉईन करायचं मी नाही म्हणत, एक्झिट. कारण हे जेवढे पण नवीन जिमवाले आहेत, ते नेहमी रिक्रुटमेंट करताना नेहमी यंग मुलं घेतात ट्रेनर्स म्हणून. बरोबर. मी हार्डली बघितले कोणी 40चा, 45चा किंवा 50चा, तर अगदी म्हणजे क्वचितच एक्झाम्पल आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ आफ्टर 35-40 या करिअरला एंड आहे? तसं तर झालं नाही पाहिजे ॲक्चुअली बघायला गेलं तर. कारण जेवढं मॅच्युरिटी असेल, तेवढं नॉलेज जास्त, असं माझं तरी म्हणणं आहे. जो एक्सपिरियन्स आहे, तर पण ते आपण बघत नाही आहोत ना. म्हणजे हां, तो कन्सेप्ट चुकीचा वाटतो मला. चुकीचा वाटतो. त्यांनी काय, मी असं बघितलं की काही काही लोक मॅक्सिमम आता जसं कोर्सेसचं आलंय, तर जुने जेवढे आता जे बॉडी बिल्डर्स होते, त्यांनी कुठलेही कोर्स केले नाही आहेत, ना त्यांना प्रॉपर नॉलेज आहे. त्यामुळे कदाचित ते नाही करत मोठ्या जिममध्ये काम. सर्टिफिकेशन नाही आहे. पण सर्टिफिकेशनच्या व्यतिरिक्त मी कितीतरी बघतो असे ट्रेनर जे फक्त सर्टिफाईड आहेत. त्यांनी कधीच व्यायाम केलेला नाही आहे. तर ते काही शिकवू शकत नाही ॲक्चुअली. ते फॉर्म एंड टेक्निक तुम्हाला शिकवतील, पण तो राइट गाईडन्स तुम्हाला देऊ शकत नाही. कारण त्यांनी व्यायाम केलेला नसतो. तर जो सर्टिफाईड होतोय, त्याने स्वतः ट्रान्सफॉर्म करून स्वतःची बॉडी पण बनवली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. अजून एक गोष्ट आहे की अति चुकीच्या काही सप्लिमेंट्समधनं, मी म्हणत नाही स्टेरॉइड, इव्हन सप्लिमेंटमुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना अँझायटी अटॅक्स येतात, पॅनिक अटॅक्स येतात. बरोबर. याविषयी तुम्ही काय म्हणाल? खूप सारे प्रेप कोच सजेस्ट करतात मुलांना, की सप्लिमेंट घ्या. पण सिलेक्टेड सप्लिमेंट जे जरुरी आहे तेच घेणं इम्पॉर्टंट आहे. इवन माझं जरी सप्लिमेंट स्टोअर असेल, तरी मी एवढ्या वर्ष कधी सप्लिमेंट खाल्लेच नाही, कारण तेव्हा नव्हतेच भारतात. जेव्हा आले तेव्हा खूप एक्सपेन्सिव्ह होते. ते परवडणारेच नव्हते. नंतर कळलं की सप्लिमेंटचे खूप बेनिफिट्स आहेत, तेव्हा यूज करायला लागलो. पण सप्लिमेंटपेक्षा नॅचरल आहार हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला नेक्स्ट स्टेज जायचं आहे, जसं स्पोर्ट्समध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे, तर सप्लिमेंट ॲड ऑन करणं जरुरी आहे. जसं जसं चिकन खाता तुम्ही, ते प्रोटीन झालं. पण डायजेशन पिरियड त्याचा जास्त आहे. पोस्ट वर्कआउट तुम्हाला फास्ट रिकव्हरीसाठी वे प्रोटीन, BCAA जे लगेच तुम्हाला मसलला त्याचं हे मिळेल, बेनिफिट मिळेल. त्यात मग कॉन्सन्ट्रेट वे आहे, आयसोलेट येतं, हायड्रोलाइज येतं, हायड्रोस्लेट येतं. खूप प्रकार आहेत त्यात वेगवेगळे. पण जे ॲथलीट आहे त्यांनी आयसोलेट, हायड्रोलाइज घेणं खूप जरुरी आहे. ॲटलीस्ट पोस्ट वर्कआउट ते इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला जर तुमचा परफॉर्मन्स वाढवायचा आहे, मग तुम्हाला BCAA ॲड करायचं आहे, ग्लुटामाइन ॲड करायचं आहे, अमिनो ॲसिड ॲड करायचं आहे. आणि मायक्रोन्यूट्रंट हा तर खूप मेजर रोल आहे. जसं व्हिटॅमिन सी झालं, बिकासूल झालं, मल्टीव्हिटॅमिन झाले, प्रोबायोटिक्स झाले, फिश ऑइल झालं, परत हार्टचे सप्लिमेंट आहेत कितीतरी, लिव्हर सप्लिमेंट आहेत, मिल्क थिसल आहे, सिलिमरीन ज्याला बोलतात. सगळं प्रिकॉशन घेणं खूप जरुरी आहे. जर तुम्ही हाय प्रोटीनवर आहे, तर ते लिव्हर प्रोटेक्शन पण घेतलं पाहिजे. आज आपण बघतो की खूप सारी लोक, म्हणजे तुम्ही आता एवढी नावं घेतली आहेत, ही स्वतःच्याच डोक्याने लोक
हे घेत असतात? काय काय घेतात. खूप सारे आहेत जे फक्त Googleवरती बघतात त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते घेतात. पण जो एक्सपिरियन्स ॲडवाईस आहे तो एक्सपिरियन्स ॲडवाईस आहे शेवटी. तसं खूप सारे एक्सपेन्सिव्ह सप्लिमेंट्स पण आहेत जे वेगवेगळे मोठ्या ब्रँडचे आहेत. तेच सप्लिमेंट तुम्हाला केमिस्टमध्ये पण स्वस्तात मिळू शकतात. तर ते कंपेअर करणं तुम्ही खूप जरुरी आहे. तुमचं म्हणणं आहे का, की एखाद्या समजा अगदी एक्सपिरियन्स सुद्धा ट्रेनरने किंवा बॉडी बिल्डरने काही सजेस्ट केलं, त्याचं डॉक्टरांकडनं त्याचं व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे? बेसिक सप्लिमेंट्स जर दिलेत तर त्याचा काही इश्यू नाही. पण तुम्हाला काही मेडिकेशन काही प्रॉब्लेम आहे, लिव्हरचा किंवा किडनीचा इश्यू आहे, त्यांना प्रोटीन डायजेस्ट होणार नाही. तर त्यांनी डॉक्टरच्या ॲडवाईसनेच घेणं खूप जरुरी आहे. जर त्यांना काही डिसीज आहेत तर. बाकी बेसिक सप्लिमेंट्स कोणी घेऊ शकतो जो ॲक्टिव्हिटी करतो. माझा छोटा मुलगा 10 वर्षाचा आहे, तो पण वे प्रोटीन घेतो पोस्ट वर्कआउट. तर पण ॲक्टिव्हिटी करणारा पाहिजे. जर तुम्ही घरी बसून आहात आणि सप्लिमेंट घ्याल त्याचा काही यूज नाही आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा या मला वाटतं तो सीझन सारख्याच आहेत, रिॲलिटी शो सारख्या इतक्या आहेत, म्हणजे प्रत्येक भागात आहेत, विभागात आहेत. बरोबर, याच्यामध्ये जिंकणारा एकच असतो, बरोबर, हरणारे भरपूर असतात बरोबर. आणि मग ते हिरमुसतात. तर तुम्ही त्यांना काय द्याल सल्ला? प्रत्येकजण तर जिंकू शकत नाही ना. म्हणजे प्रत्येकालाच पहिलं यायचं असतं. पण त्यासाठी एफर्ट लावायचे असतात. कारण कोणी हारण्यासाठी तर खेळत नाही, सगळे जिंकण्यासाठीच खेळतात. पण तुम्ही मेहनत केलात आणि जर कन्सिस्टन्सी ठेवलीत, तर सक्सेस हा देव देणार. आणि मी स्वतः मला बॉडी बिल्डिंगने मोठं केलं आहे. त्यामुळे मी बॉडी बिल्डिंग हा खेळच मी प्रमोट करतो. त्यासाठी मी एक माझी स्पर्धा आहे परेल श्री. हे गेले 3 वर्ष मी घेतोय. लास्ट इयर कोविडमुळे मी घेऊ शकलो नाही. यावर्षी पण आहे आता फेब्रुवारी महिन्यात. मोठी स्पर्धा घेतो मी. त्यात पहिलं मी एरियासाठी ठेवली होती. परळ एरिया म्हणजे जवळपासची मुंबई एरिया. आता मी ती मुंबई ओपन केली आहे. त्यात टॉप 20 बॉडी बिल्डर्सना मी बक्षीस देतो. पहिलं बक्षीस रॉयल एनफील्ड बाईक असते आणि त्याच्याप्रमाणे टॉप 10 जे प्राईज चांगले प्राइजेस देतो. म्हणजे पुऱ्या इंडियात माझी फेमस स्पर्धा आहे ही. ही आता पुढच्या महिन्यात आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही सांगा प्रेक्षकांना, की त्यांना त्याच्यासाठी रजिस्टर करायला काय मार्ग आहे? मी आता डिक्लेअर तर करणार आहे. त्याच्यानंतर त्या कॉम्पिटिशनच्या इथे येऊन फक्त रजिस्ट्रेशन फीज म्हणजे ते भरायची. समजा आता कोणी कोल्हापूरला असेल, कोणी रत्नागिरीला नाही, असेल, त्यांनी ही त्या बाहेरच्या एरियासाठी नाही. ही मुंबई विभागासाठी आहे. अच्छा, पूर्ण मुंबई विभागासाठी. मुंबई, ओके. मुंबई. म्हणजे बोरिवलीपासून ते या इकडे कुलाबा, त्याच्यामध्ये जेवढे गिरगाव सगळे एरिया. खूप गिरगाव. बॉडी बिल्डर आहे. हा मेन पार्ट आहे बॉडी बिल्डर. मी स्टेट लेव्हल नाही आहे. ही डिस्ट्रिक्ट लेव्हल स्पर्धा आहे. ऑफलाईन रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे येऊन त्यांना रजिस्टर करायला लागेल. register त्याचं करायचं तुमचं कुठे ऑफिस आहे का? आहे. नाही, तिथेच कॉम्पिटिशनच्या ठिकाणी कॉम्पिटिशनच्या ठिकाणी. ठीक मग ते किती आधी ओपन होतं? 1 दिवस आधी. एक दिवस आधी ओपन होतं, त्यांनी रजिस्टर करायचं Yes. आणि मग कॉम्पिटिशन सुरू होते. येस. तुम्ही असं ऑनलाईन त्याच्या आधी ठेवा. यावर्षी करतोय. यावर्षी तुम्ही यावेळी ऑनलाईन, कारण कोविडमुळे ते ऑनलाईन केलेलं जास्त बेटर. म्हणजे मग तुमच्या फेसबुकवर किंवा कुठे तुम्हाला समजा फॉलो Facebook, करत Insta. असतील तर तिथे मिळेल त्यांना माहिती त्याची. 100% ती मिळेल माहिती. तुमचा अजून काही स्पेशल ॲडव्हाइस नवीन पिढीसाठी? फास्ट ट्रॅकवर जाऊ नका. जर तुम्हाला मसल बिल्डिंग किंवा सिक्स पॅक बनवायचे आहेत त्यासाठी पुरेसा टाईम द्या. प्रॉपर हार्डवर्क करा. प्रॉपर रेस्ट घ्या. कारण मी खूप सारे मुलं बघतो की जिममध्ये नुसते मोबाईलवर असतात. म्हणजे मी आता पण रूल आहे माझा, मी जिममध्ये गेलो की मोबाईल बॅगेत असतो माझा. पहिला व्यायाम करतो, मग मोबाईल घेतो. त्यामुळे प्रॉपर हार्डवर्क, प्रॉपर नॉलेजने तुमचं न्यूट्रिशन, डाएट आणि आर्टिफिशियलकडे जाऊ नका. नॅचरल जेवढं होईल तेवढं करा. आणि ठराविक वयात करणं जरुरी आहे. स्पोर्ट्स जसं आहे, तसं जे नॅचरल आपलं टेस्टोस्टेरोन लेवल आहे, ते वयाच्या 30 नंतर डिक्रीज होतं. हे नवीन नवीन नाही, पहिल्यापासून नॉलेज आहे, पण आता थोडं प्रॉपर झालं आहे. तर एक 35 नंतर आपलं डाऊन होत जातं सगळं. तर त्या 36 वयाच्या अगोदर म्हणजे 22, 23, 24, 25 या वयातच तुम्ही ती एफर्ट लावणं खूप जरुरी आहे. तुम्ही काही लोकं बोलतात की "अरे, आधी मी पैसे कमवतो, घर घेतो, मग बॉडी बनवीन किंवा मग काहीतरी करीन." तर त्या त्या एजमध्ये ते पॉसिबल नाही होत. त्या एजमध्ये सगळं डाऊन असतं. मी सुरुवातीला विचार करायचो की क्रिकेटर एवढ्या 35मध्ये रिटायर का होतात? जेव्हा मी 35चा झालो, तेव्हा मला कळलं की आपलं सगळं डाऊन होतं. आपलं तेवढं वर्कआउट करू शकत नाही. म्हणजे सकाळी वर्कआउट केलं की संध्याकाळी बॉडी पेन होत राहते. तसं यंग एजमध्ये नसतं. ती एक वेगळा हुरूप असतो आपल्यामध्ये. त्या हुरूपाचं त्या वयातच करणं खूप जरुरी आहे. आजकाल फिमेल बॉडी बिल्डर सुद्धा होत चालल्यात, म्हणजे ते बरोबर आहे? म्हणजे त्यांना त्यांचं बेसिकली तुम्ही जे जे म्हणतायत, ज्या काही हॉर्मोन्स आहेत
त्या मेल हॉर्मोन्स आहेत, तर फिमेल बॉडी बिल्डर्स होऊ शकतात का? होऊ शकतात, का नाही होऊ शकत? पण आपल्या इथे जे प्रोफेशनल फिमेल बॉडी बिल्डर आहेत, ते मीन्स मेल हॉर्मोन्स घेतात. मेल हॉर्मोन्स घेतात, तर ते सगळं पुरं इम्बॅलन्स होतं बॉडीचं. म्हणजे कितीतरी एक्स्ट्रा तुम्हाला हेअर्स येऊ शकतात तुमच्या चेहऱ्यावर. तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल टेम्पररी बंद होतं, शट होतं. तुमच्या आवाजात पुरुषीपणा येतो. तर मला असं वाटतं, की मी सपोर्ट नाही करत त्या बॉडी बिल्डिंगला. या तर तुम्ही सेफ बॉडी बिल्डिंग करा. आणि फिमेल बॉडी बिल्डिंगला आपल्या इथे तेवढा स्कोप काही आहे नाही. हां, बिकिनी मॉडेल त्याच्यासाठी वगैरे चांगला स्कोप आहे. पण प्रोफेशनल बॉडी बिल्डरसाठी तेवढा आपल्या इथे गव्हर्नमेंट जॉब पण नाही आहे किंवा तसं काही आहे नाही. जास्त स्पर्धा पण नाहीत त्यांच्या. सिलेक्टेड स्पर्धा आहेत. पोस्ट मॅटर्निटी साधारण कधी व्यायाम सुरुवात करावा? जोपर्यंत फीडिंग आहे तोपर्यंत तुम्ही ते हार्श डाएटवर वगैरे जाऊ शकत नाही. सिंपल तुम्ही कार्डिओव्हास्क्युलर ॲक्टिव्हिटी लगेच चालू करू शकता. पण जो डाएट वगैरे आहे, जे फीडिंग तुम्ही स्टॉप झाल्यानंतरच कराल तर जास्त बेटर. नेक आणि बॅक हं. हे आज मला वाटतं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. आता मॅक्सिमम लोकं ते कॉम्प्युटर आणि मोबाईलवर वर्क होतात, त्यामुळे ते प्रॉब्लेम्स खूप जास्त झाले आहेत. ते व्यायामाने त्यामुळे सोडू शकतात. स्ट्रेचिंग एक्सरसाइज या खूप नेकच्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज रोज करणं, हे तुम्हाला फिजिओथेरपिस्टच सांगू शकतो. जे नेकच्या प्रॉपर स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहेत ते. आणि त्यांच्याकडनं जी ट्रीटमेंट आहे, थेरपी, ती घेणं खूप जरुरी आहे. ॲटलीस्ट मंथमधनं एकदा प्रत्येकाने. स्पिरिच्युअल लोक सोलला मानतात, हं. बरोबर आहे. बॉडी बिल्डर बॉडीला मानतात. बरोबर. एक अजून तिसरा पार्ट आहे जो आहे माइंड. माइंड. त्याच्याविषयी काय तुमचं म्हणणं आहे? माइंडवरतीच सगळं आहे. जर तुम्हाला एक ठरवलं तुम्ही माइंडमध्ये, की तुम्हाला बनायचं आहे, तरच तुम्ही होऊ शकता. तुम्ही ते स्वप्न बघणं माइंडमध्ये खूप जरुरी आहे, की तुम्हाला ते अचीव्ह करायचं आहे. तर तुम्ही स्वप्नच नाही बघितलं, तिथे काही अचीव्ह नाही करू शकत तुम्ही. तर स्वप्न खूप इम्पॉर्टंट आहे. स्वप्न हे माइंडच बघतो ना. क्या बात आहे. आज मनीषजी आले लोकल बंधनच्या प्लॅटफॉर्मवर आणि इतका सुंदर सल्ला दिला. मी म्हणेन की सगळे सेगमेंट्स त्यांनी कव्हर केले आणि मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना त्याचा फायदा होईल. मनीषजी, म्हणजे धन्यवाद थँक यू. इथे जय आल्याबद्दल. बजरंगबली.